नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 27 जानेवारी 2025 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फुलांची दरामध्ये आपल्याला काय बदल झालेले पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर संदर्भात आज फुलांचे उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात। कलकत्ता झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलकत्ता झेंडूसाठी साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 30 ते 35 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात। तर कलकत्ता झेंडूच्या दरामध्ये या ठिकाणी आज थोडीफार सुधारणा झालेली पाहायला मिळते। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जाते 100 ते 110 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून गुलछडीचे दर पाहायला मिळतात। आस्टरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापासून आस्टरचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार थोडेसे आस्टरच्या दरामध्ये सुधारणा पाहायला मिळते। डबल स्टिक गुलछडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीसाठी साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला डबल स्टिक गुलछडीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार गुलछडीचे दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण डबल स्टिक गुलछडीसाठी पाहायला मिळते। जिप्सोफिलाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर 100 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सोफिलाचे दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। लाल कलरमध्ये डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये लाल डच गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून दर पाहायला मिळतात। तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण या ठिकाणी आज झालेली पाहायला मिळते। जरबेराची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये जरबेरासाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला जरबेराचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार जरबेराच्या दरामध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्याचा परिणाम जरबेराच्या दरावरती पाहायला मिळते। कलर गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 100 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये कलर गुलाबची दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। सनफ्लावरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। पिंगडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये पिंगडी तसेच ब्ल्यूडीसाठी साधारणतः दर जे आहे ते उतरलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये या ठिकाणी आपल्याला पिंगडीची ब्ल्यूडीची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात। टेटसची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये टेटसचे दर जे आहेत ते 10 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून देखील आपल्याला टेटसचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त आहे, त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे टेटसचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात। झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 15 ते 20 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार झेंडूचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूच्या दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला होते। बिजलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये बिजलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून आपल्याला बिजलीचे दर पाहायला मिळतात। तर क्वालिटीनुसार बिजलीचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये
60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर मार्केटमध्ये थोडीशी आवक कमी होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः सुधारलेले पाहायला मिळतात. शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे आहे ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून शेवंतीचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीच्या दरामध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते. पासलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे ते 5 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून पासलीचे दर पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार पासलीच्या दरामध्ये बरेच दिवसापासून दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळत होते, परंतु आज थोडीशी सुधारणा पासलीच्या दरामध्ये पाहायला मिळते.